Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher plant. आपण reproduction in lower and higher plant हा टॉपिक शिकत आहोत. या टॉपिकमध्ये हे सर्व पॉइंट आहेत. यापैकी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हा जो पॉइंट आहे आज आपण शिकणार आहोत. In this video lecture we are going to study the pollen pistil interactions. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स म्हणजे इथे पोलन मीन्स पोलन ग्रेन अँड पिस्टिल मीन्स द gynoecium. Overall the gynoecium including stigma, style and ovary, all these things are togetherly known as pistils. यांना आपण पिस्टिल्स म्हणतो. मग या दोघांमधल्या इंटरॅक्शन्स काय आहेत? कारण की पोलन ग्रेन्स जे आहेत हे अँड्रोशियमवरती तयार झालेले आहेत आणि ते गायनोशियमवरती येऊन डिपॉझिट झालेले असतात आणि यानंतर पुढे यांच्यामध्ये कोणते इंटरॅक्शन्स होतात ते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण शिकणार आहोत. All the events from the deposition of pollen grains on stigma to entry of pollen tube in the ovule are called as पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. सर्व हा जो काही इव्हेंट आहे तो पोलन ग्रेन जर्मिनेट झाल्यापासून ती पोलन ट्यूब त्या ओव्हिलमधल्या ओव्हरीमधल्या ओव्हिलपर्यंत जाऊन पोचेपर्यंत हे जे काही इव्हेंट आहेत त्याला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हणायचं. The pistil has ability to recognize and accept the right or compatible pollen of same species. एकाच स्पेसीजमध्ये जर पॉलिनेशन घडलं तर तिथे पोलन ग्रेन जो आहे तो जर्मिनेट होऊ शकतो. म्हणजेच काय तर या स्टिग्मामध्ये अशी ॲबिलिटी आहे की स्वतःच्याच म्हणजे सेम स्पेसीजमधला पोलन ग्रेन ही स्टिग्मा आयडेंटिफाय करू शकते, रेकग्नाइज करू शकते आणि जो रेकग्नाइज होईल तोच काय पोलन ग्रेन असेल तो कॉम्पॅक्टिबल पोलन ग्रेन असेल आणि त्यालाच पुढे अलाव केलं जातं जर्मिनेशनसाठी. दस द रॉंग टाईप ऑफ पोलन इज डिस्कार्डेड बाय पिस्टिल. आणि या पिस्टिलकडून जर एखादा रॉंग टाईपचा पोलन ग्रेन आलेला असेल तर तो काय केला जातो, डिस्कार्ड केला जातो किंवा त्याचं जर्मिनेशन तिथे थांबवलं जातं. Compatibility and incompatibility of pollen pistil is determined by special proteins. आणि ही जी कॉम्पॅक्टिबिलिटी आहे किंवा इनकॉम्पॅक्टिबिलिटी आहे म्हणजेच स्वतःचेच पोलन किंवा दुसऱ्या स्पीसीजचे पोलन म्हणजे नको असलेले पोलन, हवे असलेले पोलन, हा जो काही प्रकार आहे हा त्या स्टिग्मावरती असलेल्या प्रोटीनने डिटरमाइन केला जातो, त्या प्रोटीनने आयडेंटिफाय केला जातो. The stigmatic surface of flower refers other wrong type of incompatible protein pollen grains. आणि हा जो स्टिग्मॅटिक सरफेसवरचे जे काही प्रोटीन्स आहेत हे काय करतात, रॉंग टाईपचा किंवा इनकॉम्पॅक्टिबल पोलन ग्रेन्स असेल तो हे ओळखून काढू शकतात. The physiological mechanism operate to ensure that only इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेट सक्सेसफुली. फक्त विदिन द स्पेसीज म्हणजे त्याला इंट्रास्पेसिफिक. फॉर एक्झाम्पल हिबिस्कसचा जर पोलन ग्रेन असेल तर फक्त हिबिस्कसच्याच स्टिग्मावरती तो पोलन ग्रेन जर्मिनेट होऊ शकतो, इतर स्टिग्मावरती तो जर्मिनेट होत नाही. याला इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेशन असं म्हणायचं. द कॉम्पॅक्टिबल पोलन ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रियंट फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा, जर्मिनेट अँड प्रोड्यूस पोलन ट्यूब. जो कॉम्पॅक्टिबल ठरतो, जो हवा असलेला पोलन ग्रेन्स आहे असं सिद्ध होतं, तो पोलन ग्रेन्स काय करतो, त्या स्टिग्मावरती असणारं वॉटर कंटेंट ॲब्सॉर्ब करून घेतो, त्याचबरोबर त्या स्टिग्मामध्ये असणारे न्यूट्रियंट फॅक्टर जे आहेत ते सुद्धा ॲब्सॉर्ब करतो आणि स्वतःचा आकार वाढवतो. त्याचबरोबर त्या पोलन ग्रेनवरती जे काही जर्म पोअर आहेत त्या जर्म पोअरमधून त्यांची पोलन ट्यूब बाहेर येते किंवा पोलन ट्यूब फॉर्मेशन ते करतात. इट्स ग्रोथ थ्रू द स्टाईल इज डिटरमाइंड बाय स्पेसिफिक केमिकल्स. आणि हे जे याची ग्रोथ असते ह्या पोलन ट्यूबची ही केमिकल डिटर्मिनंट असते. म्हणजेच काही केमिकल ॲट्रॅक्शनमुळे ही पोलन ट्यूब बरोबर ओव्हिलपर्यंत जाऊन पोचते. त्याला डायरेक्शन देण्याचं काम हे केमिकल ॲट्रॅक्शनमुळे होतं.
The stigmatic surface provide the essential prerequisite for successful germination which are absent in pollen grain. पोलन ग्रेनमध्ये जर्मिनेशनसाठी हवे असणारे जे काही इसेन्शियल मटेरियल आहेत की पोलन ग्रेनमध्ये ॲबसेंट आहेत, परंतु जर्मिनेशनपासून साठी ते लागतात, असे हवे असणारे प्री रिक्विसिट म्हणजे रिक्वायरमेंट जी काय आहे केमिकलची, ही सगळी रिक्वायरमेंट स्टिग्माकडून त्या पोलन ग्रेनला पुरवली जाते. The pollen tube is finally pushed into the ovule and reaches the embryo sac. अशा पद्धतीने ही पोलन ट्यूब जी आहे ही स्टिग्मामध्ये जर्मिनेट झाल्यानंतर स्टाईलमध्ये ही पुश केली जाते आणि ओव्ह्यूलमधल्या एम्ब्रियो सॅकपर्यंत जाऊन पोचते. म्हणजेच समजा ही जर स्टाईल आहे आणि खाली ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये एक ओव्ह्यूल आहे आणि ओव्ह्यूलला आहे इंटेग्युमेंट्स आहेत आणि हा ओव्ह्यूल आहे. ठीक आहे, ह्या ओव्ह्यूलमध्ये ही एम्ब्रियो सॅक आहे. तर हा जो पोलन ग्रेन आलेला आहे पोलन ट्यूब, ही पोलन ट्यूब ह्या एम्ब्रियो सॅकच्या मायक्रोपाईल एंडपर्यंत जाऊन पोहोचते. ह्या स्टाईलमध्ये येऊन ती नंतर ओव्हरीपर्यंत जाऊन पोहोचते. द टिप ऑफ द पोलन ट्यूब एंटर इन वन ऑफ द सिनर्जिड अँड देन रप्चर टू रिलीज ए कॉन्टेंट. आता यामध्ये हा जो मायक्रोपाईल आहे हा भाग मी थोडा इथे मोठा करून दाखवतो. एम्ब्रियो सॅक हा आहे. एम्ब्रियो सॅकच्या खालच्या बाजूला एग सेल असतात, एग सेलच्या दोन्ही बाजूला सिनर्जिड्स असतात. मग ही नवीन आलेली पोलन ट्यूब जी आहे, पोलन ट्यूब वेगळ्या कलरमध्ये दाखवूया. ही जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब ह्या सिनर्जिड, ह्या दोन सिनर्जिडपैकी एका सिनर्जिडला डिजनरेट करते आणि त्यामध्ये एंटर करते. आणि या पोलन ट्यूबमध्ये असणारी जे काही दोन मेल गॅमेट आहेत ते आतमध्ये रिलीज करते आणि दोन मेल गॅमेटपैकी एक मेल गॅमेट ह्या एग सेलबरोबर युनाईट होऊन झायगोट तयार होतो आणि दुसरा मेल गॅमेट सेंटरला जे दोन सेल्स असतात त्या सेल्सबरोबर युनियन होऊन ट्रिपल फ्युजन होतं आणि इथे प्रायमरी एंडोस्पर्म सेल इथे तयार होतो. तर या पद्धतीने डबल फर्टिलायझेशनला अलाव करण्यासाठी ही पोलन ट्यूब या ओव्ह्यूलपर्यंत पोचवायचं काम हे संपूर्ण पिस्टिल करून कंट्रोल केलं जातं. म्हणजे हा पिस्टिलमधला इंटरॅक्शन आहे. आता या सगळ्या गोष्टीची सिग्निफिकन्स काय, याचे फायदे कोणते? ड्यू टू द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन intense competition develop even in the compactable pollen grains, that is gamete. यामध्ये पहिला फायदा कोणता होतो की सुरुवातीलाच ॲज दिस इज ए स्टिग्मा अँड इट इज स्टिकी आणि याच्यावरती कोणतेही पोलन ग्रेन येऊन पडू शकतात. या कोणत्याही पोलन ग्रेनपैकी जो कॉम्पॅक्टेबल असेल तोच फक्त ह्या कॉम्पिटिशनमधून काय होईल, सक्सीड होईल आणि कॉम्पॅक्टेबल पोलन ग्रेनच जर्मिनेट होऊन पुढच्या रिॲक्शन कॅरी आउट केल्या जातील. हा पहिला सिग्निफिकन्स आहे. दुसरा सिग्निफिकन्स कोणता? इट ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. एन्जिओस्पर्ममध्ये जो सगळ्यात क्रुशियल इव्हेंट आहे की जो फ्री सीड फॉर्मेशन, की त्यांचे सीड फॉर्म होतात आणि हे सीड त्यानंतर डिस्पर्ससुद्धा केले जातात इडिबल फूडच्या मार्फत. प्रत्येक एन्जिओस्पर्ममध्ये जी ओव्हरी असते आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरीचं डेव्हलपमेंट फ्रूटमध्ये होतं आणि त्यामध्ये असणारे जे ओव्ह्यूल्स आहेत त्याचं डेव्हलपमेंट सीड्समध्ये होतं. मग सीड फॉर्मेशनसाठी ही जी रिॲक्शन आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, त्यापैकी पिस्टिलने पोलन ट्यूबला अलाव केलं जातं की जेणेकरून मेल आणि फिमेल गॅमेट एकत्रित येतील आणि सीड फॉर्मेशन करतील. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट मानला जातो. पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंड्यूस्ड टू जर्मिनेट इन सिंथेटिक मीडियम. पोलन ग्रेन्स हे आपण आर्टिफिशियली सिंथेटिक मीडियममध्ये त्यांचं जर्मिनेशन आपण घडवून आणू शकतो. आता हे जर्मिनेशन घडवण्यासाठी कोणत्या दोन गोष्टींची आवश्यकता लागते ती पुढे दिलेली आहे. पहिला फॅक्टर आहे सुक्रोज. सुक्रोज इंड्युसेस पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ इन विट्रो. इन विट्रो म्हणजे आर्टिफिशियल पोलन जर्मिनेशन करण्यासाठी सुक्रोजची गरज लागते.
सुक्रोज हा न्यूट्रिटिव्ह मटेरियल म्हणून तो ॲक्ट होतो. पोलन ग्रेन सुक्रोजला ॲब्सॉर्ब करतात आणि ते स्वतःची क्वांटिटी, स्वतःचे मास हे इथे एनलार्ज करतात सुक्रोज कंटेंट ॲब्सॉर्ब करून. त्यानंतर काय होतं, ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड फॅसिलेट्स अँड ॲक्सेलरेट पोलन जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशन स्पीडने होण्यासाठी हा जो बोरिक ॲसिड फॅक्टर आहे हा तिथे मदत करतो. हे जर दोन फॅक्टर आपण आर्टिफिशियली प्रोव्हाइड केले पोलन ग्रेन्सला तर आपण इथे पोलन जर्मिनेशनसुद्धा घडवून आणू शकतो. तर ही झाली पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. यानंतर अजून एक ॲडिशनल पॉईंट आहे तो आपण इथे स्टडी करूया, तो म्हणजे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आर्टिफिशियल मीन्स व्हॉट, जस्ट अ मिनिट. आर्टिफिशियल मीन्स व्हॉट, मानवनिर्मित, म्हणजे जे नॅचरल नाही, मानवाने केलेलं आहे त्याला आर्टिफिशियल असं म्हणायचं. हायब्रिडायझेशन मीन्स व्हॉट, एकाच स्पीसीजमध्ये जर दोन वेगवेगळे व्हरायटीज असतील तर त्या व्हरायटीजचं एकमेकांमध्ये जेनेटिकली मिसळणं किंवा त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन घडवून आणणं त्याला हायब्रिडायझेशन असं म्हणायचं. इथे हायब्रिडायझेशन नॅचरल नसून हे आर्टिफिशियल आहे. समजा जर एखादं क्रॉप आहे, क्रॉपच्या दोन व्हरायटीज आहेत, त्यापैकी एका व्हरायटीमध्ये प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, दुसऱ्या व्हरायटीमध्ये क्वालिटी जास्त आहे. म्हणजे एकामध्ये क्वांटिटी जास्त मिळते पण क्वालिटी मिळत नाही, दुसऱ्यामध्ये क्वालिटी मिळते क्वांटिटी मिळत नाही. मग हे जर दोन कॅरेक्टर, हवे असलेले कॅरेक्टर जर एकाच प्लांटमध्ये आणायचे असतील तर हे कॅरेक्टर एकत्रित आणण्यासाठी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन केलं जातं. म्हणजे ह्या दोन प्लांटमध्ये क्रॉस घेतला जातो आणि त्याचे प्रोडक्ट म्हणून प्रोजेनी स्टडी करायची. ज्या प्रोजेनीमध्ये हे दोन कॅरेक्टर एकत्रित आलेले असतील ती प्रोजेनी आपण सिलेक्ट करू शकतो आणि नवीन व्हरायटी तयार करू शकतो. आता या सगळ्या गोष्टींचा का उपयोग होतो, तर पहिला मेजर त्याचा इम्पॉर्टन्स आहे तो म्हणजे इट इज यूज इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट. क्रॉपमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी, त्यामध्ये अजून विकास घडवून आणण्यासाठी, जास्तीत जास्त क्वालिटी वाढवण्यासाठी हा त्याचा मुख्य हेतू आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनचा. आता हे कसं घडवून आणलं जातं? हायब्रिडायझेशन म्हणजे काय, पोलन ग्रेन्स हे स्टिग्मावरती नेऊन सोडले पाहिजेत आणि हे आर्टिफिशियली सोडले जातात आपल्याला हव्या असलेल्या कॅरेक्टरच्या प्लांटचे पोलन ग्रेन्स कलेक्ट करून. आता हे कसं आहे, ओनली द डिझायर पोलन ग्रेन. डिझायर म्हणजे काय, हव्या असलेल्या प्लांटचे पोलन ग्रेन. डिझायर पोलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड यूज टू फर्टिलायझेशन. हे पोलन ग्रेन फक्त आपण आर्टिफिशियली पॉलिनेटेड करायचे आणि इतर पॉलिनेशन अवॉइड करायचं. मग यामधून आपण काय करू शकतो, फर्टिलायझेशन घडवून आणू शकतो. दिस इज अकम्पनिश्ड थ्रू एनकॅप्सुलेशन अँड बॅगिंग प्रोसेस. फक्त पोलन ग्रेन्स एकत्रित करून उपयोग होत नाही, तर याला दुसरी एक बाजू आहे ती पण केली पाहिजे. ती कोणती बघा, आपल्याला दोन प्लांटचे कॅरेक्टर एकत्रित आणायचे आहे. पहिला मग असे एकत्रित आणण्यासाठी एका प्लांटला आपण फिमेल प्लांट कन्सिडर करावं लागेल आणि दुसऱ्या प्लांटला मेल प्लांट कन्सिडर करावं लागेल. मग ज्या प्लांटला दुसऱ्या प्लांटला आपण मेल प्लांट कन्सिडर करावं लागेल. ज्या प्लांटला आपण मेल कन्सिडर करणार आहोत त्या प्लांटचे फक्त पोलन ग्रेन्स कलेक्ट करायचे, जसं की आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलेले आहेत ते मेल प्लांट होतं. मग ज्या प्लांटला आपण फिमेल प्लांट कन्सिडर केलं त्यामध्ये काहीतरी आर्टिफिशियली मेकॅनिझम करावे लागते. ती म्हणजे कोणती, कारण की हे बायसेक्शुअल फ्लावर्स असतात, यांच्यामध्ये सुद्धा स्वतःचे मेल गॅमेट्स तयार होतात, म्हणजेच कोणते पोलन ग्रेन्स तयार होतात. मग जे फ्लावर आपल्याला फिमेल फ्लावर कन्सिडर करायचं आहे त्या फ्लावरमध्ये त्यांचे अँथर बिफोर अँथेसिस, म्हणजे त्यांच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार व्हायच्या अगोदरच हे आर्टिफिशियली रिमूव्ह करावे लागतात आणि रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर अँथेसिस इज कॉल्ड ॲज एनकॅप्सुलेशन. त्याला काय म्हणायचं, एनकॅप्सुलेशन. आफ्टर एनकॅप्सुलेटिंग देअर स्टिग्मा इज स्प्रेड विथ द डिझायर पोलन ग्रेन. त्या स्टिग्मावरती आपल्याला हवे असणारे पोलन ग्रेन आपण काय करतो, डस्ट करतो. आणि डस्ट करून झाल्यानंतर पुन्हा यामध्ये नॅचरली अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स येण्याची शक्यता असते. टू अवॉइड द अनवॉन्टेड पॉलिनेशन दॅट केस मस्ट बी
बॅगिंग म्हणजे हे जे फ्लावर आहे किंवा हा एंटायर इन्फ्लोरन्स असेल तो काय केला जातो, पॉलिथिन बॅगने इथे बॅग केला जातो आणि तिथे माहिती लिहिली जाते, त्याला टॅगिंग असं म्हणायचं. इथे टॅगिंग ही माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे हायब्रिडायझेशन, आर्टिफिशियली हायब्रिडायझेशन केलं जातं. इन ऑल ब्रीडिंग प्रोग्राम, हा सगळा जो काही ब्रीडिंग प्रोग्राम आहे, द प्लांट आर हँड पॉलिनेटेड टू एन्श्युअर क्रॉस पॉलिनेशन, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन हे खात्रीचं एन्श्युअर करण्यासाठी हे स्वतः हाताने पॉलिनेशन घडून आणलं जातं. फक्त नॅचरल पॉलिनेटर्सवरती अवलंबून राहता येत नाहीत. इथे स्वतःहून या ठिकाणी पॉलिनेटर हा ह्युमन बिईंगच आहे, कारण आपण त्यांना पॉलिनेट करतो. बिटवीन सिलेक्टेड व्हरायटीज, म्हणजे ज्या सिलेक्टेड व्हरायटीज आहेत त्यांच्यामध्ये आपण स्वतः पॉलिनेशन घडून आणतो. फॉर एक्झाम्पल व्हीट अँड राईस. So this is about the artificial hybridization. So in this video lecture we have completed 2 points. First is pollen pistil interaction and second is artificial hybridization. Hope you have understand all of these points. So see you in next video lecture.